स्पोर्ट्स हर खिलाड़ी की ताकत होती है और हमारी देश की पहचान भी स्पोर्ट्स आहे. वेलकम ऑन एमजीएम 94 फिल्म. दिस इज आरजे मनीषा विथ यू. आणि सध्या माझ्यासोबत गेस्ट आहेत श्री दत्तू भोकनाल सर. नमस्ते सर. नमस्ते. सर्वात पहिलं तर गेस्ट बद्दल मला सांगायला आवडेल की ऑलिम्पियन अर्जुना अवॉर्डी 2020 आणि इंडियाज फास्टेस्ट इंटरनॅशनल रोवर आहे. एशियन गेम्स गोल्डन मेडलिस्ट 2018. सो दॅट्स ग्रेट सर. तुमच्याशी पहिलं तर भेटून खूप छान वाटलं. तुमची कशी फिलिंग आहे एमजीएम युनिव्हर्सिटीमध्ये एमजीएम रेडिओमध्ये येऊन? एक एमजीएम मध्ये मी याच्या आधी एमजीएम युनिव्हर्सिटी बद्दल ऐकलं होतं, पण ज्यावेळेस इथं येण्याचा योग आला आणि इथं ज्यावेळेस आलो त्यावेळेस जे इथलं वातावरण बघितलं स्पोर्ट्स बद्दलचं किंवा शिक्षणाबद्दलचं, ते एक थोडंसं वेगळं आहे. की म्हणजे नुसतं शिक्षण घेऊन तुम्ही बाहेर पडू नका, पण तुम्हाला एक जसं आपण म्हणतो बिझनेस असेल किंवा जॉब्स असेल त्या संदर्भातल्या ज्या अपॉर्च्युनिटी इथं तयार केलेल्या आहेत, तर त्या अपॉर्च्युनिटी खूप सुंदर आहे की जेणेकरून तुम्ही प्रॅक्टिस करायची असेल तरी इथंच करा. आणि इथून ज्यावेळेस बाहेर पडाल, ज्यावेळेस तुम्हाला जॉबची अपॉर्च्युनिटी याच्यापेक्षा पण बेटर आली, तर त्यावेळेस तुमचं एक्सपिरियन्स आणि शिक्षण हे दोन्ही इथंच होतं. आणि ज्यावेळेस म्हणजे मी आता इथं फिरलो, जसं की महात्मा गांधीजींनी आपलं खादीपासून म्हणजे खादी कपड्यापासून जसं त्यांची जर्नी होती, तर तसं इथं वातावरण मला बघायला मिळालं आणि अनुभवायला मिळालं की ज्यावेळेस एखादा शेतकऱ्याचा कापूस तयार होतो, तर त्या कापसाचं रूपांतर कपड्यापर्यंत किती त्याचा कापसाला वेळ लागतो यायला, तसं इथं आहे की शिक्षण ज्यावेळेस होतं माणसाचं त्यावेळेस जॉब त्याला कसा मिळतो आणि त्या जॉबसाठी जो त्याचा अनुभव असतो, तो अनुभव त्याने जॉब केल्यानंतर इथंच एक्सपिरियन्स करायचा आणि त्याचे प्रॅक्टिसही इथंच करायची, शिक्षणही इथंच करायचं. ते एक युनिक आहे. म्हणजे एक मला असं वाटतं की मी आतापर्यंत अनेक स्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये गेलो, तर ही जी मेथड्स आहे ती खूप सुंदर आणि युनिक आहे. एक्झॅक्टली सर. आता येऊ तुमच्या स्पोर्ट्स जर्नीकडे. कशी सुरू झाली होती ही जर्नी? ऍक्च्युली स्पोर्ट्स बद्दलचं माझं दूरपर्यंत कुठलाच संबंध नाही. आणि ज्यावेळेस 2012ला माझी म्हणजे घरची परिस्थिती थोडीशी हलाखीची होती आणि त्यावेळेस एक आर्मी जॉईन करायचं म्हणून मी आर्मी जॉईन केली एक उदरनिर्वाहासाठी. तर आर्मी जॉईन केल्यानंतर मग माझी तिथे गेल्यानंतर हाईट आणि बॉडी स्ट्रक्चर बघून माझं रोईंगची जर्नी चालू झाली. आणि त्यानंतर रोईंगची जर्नी जी चालू झाली, तर मला पहिल्यांदा म्हणजे एक 6 महिन्यानंतर नॅशनलला 2 गोल्ड घेतले मी. त्यानंतर रोईंग बद्दलचा ट्रस्ट वाढला आणि इंटरेस्ट स्वतःबद्दल की आपण ती गोष्ट करू शकतो आणि ती गोष्ट आनंद देऊ शकते. तर या गोष्टीसाठी मी ती रोईंगकडे जास्त प्रेरित झालो आणि रोईंग तसं करत गेलो. पण मला असं टार्गेट नव्हतं माझं की मला कधी ऑलिम्पिक खेळायचं किंवा इंटरनॅशनल, पण हा बेस्ट करायचं एवढं एक टार्गेट होतं. ते म्हणजे जसं आपण म्हणतो की मला ते बाळकडू घरापासूनच मिळालं की जे करायचं ते बेस्ट करायचं. येस. मग ती गोष्ट मला तिथं कामा आली आणि ती एक चांगली हॉबी माझ्यात तिथं दिसायला लागली. मग त्यानुसार माझी रोईंग जर्नी चालू झाली. ग्रेट. मग इनिशियली फॅमिली सपोर्ट होता का जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम शेअर केलं की मला आता हे करायचंय रोईंग? माझ्या ज्यावेळेस रोईंगची जर्नी चालू झाली, तर त्याच्या आधीच ज्यावेळेस आर्मी जॉईन करायच्या आधीच माझी वडील एक्सपायर झाली, म्हणून मला मजबुरन आर्मी जॉईन केली. पण मग एक वडिलांचं स्वप्न होतं की आर्मी जॉईन कर, पण माझ्या डोक्यात एक चांगला शेतकरी व्हायचं होतं की माझ्या शेतातला माल हा एक एक्सपोर्ट किंवा कसं मी टॉप लेवलचा एक ब्रिज तयार करू शकतो आपल्या देशासाठी. तर असं एक हे होतं. पण देवाने आणि घरच्या परिस्थितीने मला रोईंगकडे घेऊन गेले आणि आर्मीतून जाण्याचा मला तो एक योग मिळाला. आणि ज्यावेळेस मी आर्मीतून गेलो त्यावेळेस मला ते गोष्ट तिथं करायला, प्रॅक्टिस करायला ग्राउंड मिळालं, इन्फ्रास्ट्रक्चर तिथं उपस्थित झालं. त्यानुसार मग माझा ऑलिम्पिक पर्यंतचा जो प्रवास आहे तो कंटिन्यू चालत राहिला पुढे. येस. मग डिस्ट्रिक्ट, नॅशनल टू ऑलिम्पिक्स ही जर्नी जेव्हा कम्प्लीट होत होती किंवा इन प्रोसेस होती, तेव्हा काय चॅलेंजेस आले आणि काय रिमेंबर करता तुम्ही आज त्याच्यापासून? म्हणजे जसं आता आपण बघतो बाहेर की डिस्ट्रिक्ट लेवल पासून तर स्टेट लेवलला जायचं आणि त्यानंतर नॅशनलमध्ये पार्टिसिपेट व्हायचं. तर आर्मीमध्ये आम्हाला असं आहे की डायरेक्ट तुम्ही नॅशनलमध्ये उतरू शकतात, पण तुमचा रिझल्ट तसा असायला पाहिजे की जेणेकरून कोणी चॅलेंज करू शकत नाही. तर मी ज्यावेळेस प्रॅक्टिस करत होतो त्यावेळेस माझा जो टायमिंग होता तो नॅशनलचे जे ऍथलीट होते यांच्या आधीचे त्यांच्यापेक्षा क्लोज होता. कारण मी त्याच्यापेक्षा जास्त मेहनत गावाकडे विहिरीच्या कामावरती शेतात केलेली. त्यामुळे मग मला तो काम म्हणजे ते जे माझ्या बॉडीमध्ये आहे त्या गोष्टी तिथं काम आल्या. आणि ज्यावेळेस रोईंगची प्रॅक्टिस चालू झाली आणि ज्यावेळेस इंटरनॅशनल आणि नॅशनल खेळायची वेळ आली, तर माझ्यासाठी तर बऱ्याचशाच ठिकाणाहून पत्र यायचे की दत्तूला आमच्याकडे पाठवा ट्रेनिंगसाठी. इंडिया फेडरेशनचे यायचे किंवा अनेक लोकांचे यायचे.
तर त्यांचं म्हणणं होतं, पण माझ्या कोचचं म्हणणं होतं की नाही, याला माझ्याकडेच मजबूत बनवायचं आणि त्यानंतर मी याला नॅशनलमध्ये मेडल देईल आणि त्यानंतर तुम्ही त्याला काय करायचं ते तुमच्याकडे खेचायचं किंवा ओढायचं. म्हणजे तसं म्हणतो आपण जसं चांगलं प्रोडक्ट जसं तयार होतं तसं त्या प्रोडक्टची मार्केटमध्ये जशी व्हॅल्यू वाढते तसं तो प्रोडक्ट मार्केटमध्ये फिरतो. तशी गंमत एक माझ्या बाबतीत झाली की मला एक चांगलं खेळाडू माझ्या कोचने बनवलं आणि त्यानंतर त्या कोचवरती म्हणजे अजूनही मी त्यांना देवासारखं हे करतो, पुजतो आणि त्या माणसाने मला इथपर्यंत घेऊन आले. असं सर, तुम्ही स्पोर्ट्स कडून काय घेता, म्हणजे स्पोर्ट्सने तुम्हाला काय दिलं? म्हणजे असं म्हणायचं का आईवडिलांनी मला आयुष्य दिलं आणि खेळाने मला जगणं शिकवलं. एक्झॅक्टली. आणि त्याचसोबत आजची मुलं जे स्पोर्ट्स कडे बघताय पण स्टील असं असतं की स्टेबिलिटी नाहीये येस. फायनान्शियल, तर मग त्या मुलांना तुम्ही काय सांगणार? कसं होतं, काही स्पोर्ट्स महागडे, काही स्पोर्ट्स स्वस्त आहे, काही स्पोर्ट्स मध्ये फक्त मेंटॅलिटी तेवढं प्रिपरेशन ठेवावं लागतं. काही स्पोर्ट्स इंडोर चालतात, काही आउटडोर चालतात. तसं रोईंग स्पोर्ट्स हा खूप कॉस्टली स्पोर्ट्स आहे. कारण ज्यावेळेस मी आर्मी 11 वर्षाचा जॉब करून ज्यावेळेस मी रिटायरमेंट घेतली त्यावेळेस मलाही असं वाटायचं, बरेचसे कॉलेजेस स्कूलमध्ये मी ज्यावेळेस जायचो प्रोग्रामसाठी, इव्हेंटसाठी, तर त्यावेळेस हे ऐकायला मिळायचं की आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर मिळालं असतं तर आम्ही केलं असतं. असे बरेचसे स्टुडंट प्रश्न विचारायचे की आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर असत असतं. मग मी त्यानंतर आर्मी सोडल्यानंतर एक निर्णय घेतला की मी नाशिकमध्ये बोटिंग क्लब चालू करेल ड्रॉइंगचा. तर मी तो चालू केला. अनेक लोकांनी मला तिथे सपोर्ट केला. जसं की काही शहाणे मॅडम म्हणून होत्या, त्या लोकांनी सपोर्ट केला आणि त्या पाटबंधारे विभागाने पण मला खूप सपोर्ट केला. की नाशिकचे कलेक्टर होते त्यावेळेस सूरज मांढरे सर, यांनीही सपोर्ट केला की, आणि खास करून माझी वाईफनी मला जास्त पुशअप केलं की तुम्ही आता ही गोष्ट करा, कारण त्या खेळाने तुम्हाला सगळं काही दिलंय, तर मग याच्यात आपण नवीन काय करू शकतो. तर आम्ही बोटिंग क्लब चालू केलं. तर पहिलं 1-1.5 वर्ष आम्ही फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना ठेवला. पण त्यात व्हायचं काय की जे मी ऐकलं होतं कॉलेजेस स्कूलमध्ये की आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर भेटल्यानंतर आम्ही करू शकतो, जेव्हा हे इन्फ्रास्ट्रक्चर फ्री ऑफ कॉस्ट केलं तर त्या इन्फ्रास्ट्रक्चरची मुलांनी अनेक वेळा तोडफोड केली. कारण कसं व्हायचं की त्याचे जर आपण फ्रीमध्ये दिलेल्या गोष्टीची व्हॅल्यू असत नसते बऱ्याचशाच मुलांना, तर तशी गंमत माझ्यासोबत घडली. त्यानंतर मग मी जो थोडासा त्याला इगोची किंमत जर मला कोणी सांगू शकत असेल तर मी तो इगो घेऊन येईल, म्हणजे सोबत फिरू शकेल की इगो काय असतं, त्याची किंमत किती. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एमजीएम मध्ये ज्या वेळेस सकाळी आलो तोपर्यंत आतापर्यंतचा एक्सपिरियन्स मला एमजीएमने हे शिकवलं की तुम्ही कोणत्या स्थानावर आहात त्या हिशोबाने तुम्हाला रिस्पेक्ट दिल्या जाते. येस, ऑब्व्हियसली. आणि एक दुसरा एक असं शिकायला मिळालं की एमजीएमचं जे आहे, म्हणजे असं नाही म्हणत की मी फक्त स्वकीर्ती काना ऐकावी, म्हणजे एमजीएम साठी नाही बोलत मी, की एमजीएमने खरंच एक खेळाडूंसाठी प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, जेणेकरून इथं राजकारण बघायला असेल थोडा इंटरनल तर भाग वेगळा, पण जे खेळाडूंसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलंय आणि ज्या हिशोबाने इथली जी डायरेक्टर बॉडी आहे किंवा त्यानंतरचे बाकीचे इथले शिक्षक वर्ग आहे किंवा HR बॉडी आहे, तर यांचे सगळ्यांचे एक शब्द आले सकाळी की आमच्या विद्यापीठातून आम्ही लवकर ऑलिम्पियन खेळाडू कसे घडू शकतो यावरती आमचा जास्त फोकस आहे. आणि त्या गोष्टीसाठी मी शुभेच्छाही दिल्या आणि देतोही शुभेच्छा की जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर इंटरनॅशनल खेळाडू घडवा. पण इंटरनॅशनल खेळाडू हा स्वतःसाठी नाही तर देशासाठी घडतो आणि त्या गोष्टीचा आनंद हा होईल की एमजीएमनी घडवला, याचा जास्त आनंद होईल. येस, थँक्यू सो मच सर, तुम्ही इकडे आला आणि तुमची इन्स्पायरिंग जर्नी आमच्यासोबत शेअर केली. थँक्स अ लॉट. थँक्यू मॅम. थँक्यू. एंड यू गाइस स्टे ट्यून्ड टू एमजीएम 90.8 FM. साथ है तो बात है.